लय काय हां. दादा तानाजी सावंतांनी त्या दिवशी आरोप केला की बापाच्या ठिकाणी ठेवून सुद्धा त्यांनी धोका दिला असं म्हटलं त्या दिवशी. आता कसं आहे, कोण कशा पद्धतीनं बघतंय, कोण कशा पद्धतीनं बोलतंय, ह्याच्यापेक्षा जनतेतनं निवडून येत असताना जनतेचं प्रत्येक मत हे त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं आणि जनता शेवटी निर्णय घेत असते की बाबा कुणाचं काम योग्य आहे, कुणाचं काम अयोग्य आहे आणि त्याचं मूल्यांकन जनता निवडणुकीच्या माध्यमातून करत असते. त्याच्यामुळं गोढा मैदान काही लांब नाही, काही दिवसांच लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये जर महाविकास आघाडीकडनं सगळ्या पक्षांचं एकमत झालं आणि त्या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून जर मला परत लढण्याची संधी दिली तर मी जे अखंडपणे 5 वर्ष काम केलं आहे त्या कामाचं अवलोकन करून इथली जनता काय निर्णय घ्यायचा आहे तो योग्य असा निर्णय घेईल. आता कसं आहे का, कुणाला आजी करायचं आणि कुणाला माझी करायचं हे अधिकार जनतेचा आहे आणि आपण ते अधिकार जनतेकडे ठेवलेला बरं आहे. मी आताच सांगितलं की माझं स्पष्ट त्याच्यात म्हणणं आहे की महाविकास आघाडी आता शेवटी 3 पक्षांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवार जाहीर होणार आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब जो काही आदेश मला देतील तो आदेश एक शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी शिरसावंदे म्हणून काम करणारा मी कार्यकर्ता आहे, त्या पद्धतीनं करीन. जर आदेश दिला लढा म्हणून तर बिलकुल लढेन.